तर हायकमांड घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी ही भूमिका मांडली आहे। बारामती पोटनिवडणुकीबाबत आकाश मोरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी प्रदेश पातळीवर प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं। हायकमांड घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं देखील आकाश मोरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी आपली भूमिका बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात स्पष्ट केलेली आहे। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आकाश मोरे आपला अर्ज मागे घेणार का, काँग्रेसची नेमकी काय भूमिका असेल याकडे लक्ष लागलेलं आहे। तर हायकमांड घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं आकाश मोरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रयत्न केले जात आहेत, मात्र काँग्रेसनं तिथे आकाश मोरे यांच्या रूपानं उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे आता आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आज नेमक्या काय घडामोडी घडतायत, कारण काँग्रेसला सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, विनंती केली जाते। त्यावर अद्यापही काँग्रेसनं आपली अंतिम भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे काँग्रेस आपला अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आमची अट आणि शर्त ही काही कुठल्याही प्रकारची चुकीची नाही, किंबहुना ही अट आणि शर्त ही राहण्याची आवश्यकताच नव्हती। आमच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर भूमिका घेतली की अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात गुन्हे दाखल करावे आणि मग मी विड्रॉल घेतो, ही त्यांची जी भूमिका होती ती भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत। मात्र हे होत असताना ही भूमिका मांडावी लागते, गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते, गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं लागतं, गुन्हा दाखल करावं यासाठी पोलिसांची हुज्जत घालावी लागते, गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही म्हणून कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करावा लागतो। ही सर्व जी आहे ही या सरकारचे वाभाडे निघण्याचा हा प्रकार आहे।